नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या नेहमीच्या बातम्यांमध्ये अशा अनेक बातम्या असतात ज्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. बातम्यांच्या माध्यमातून एक सर्वसाधारण पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न होतो. काही असे पैलू असतात जे दाखवले जात नाहीत. असे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत करणार आहोत. आपण यावर व्यक्त व्हा आणि उपक्रमाविषयी आपलं मत मांडा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीची ओरड सुरू केल्यापासून अनेकांना त्यातून प्रेरणा मिळालेली आहे. वोट चोरीचा आरोप करून देशातील लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राहुल गांधींचा आहे हे लपून राहिलेलं नाही. आता राहुल गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिवसेना उबाटा गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचं म्हटलंय. आदित्य ठाकरे नेमके काय करणार आहेत हे माहिती नाही, पण राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांनाही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून आपल्याकडे प्रसिद्धीचा झोत उडून घ्यायचा असेल. कदाचित ते महाराष्ट्रातील एखाद्या भागातील वोट चोरीचा पर्दाफाश करणार असतील. त्यासाठी ती आकडेवारी देतील, पण हे सगळे विधानसभा निवडणुकीसंदर्भात ते करणार असावेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एवढं यश कसं मिळालं याचं मात्र अद्याप तरी कुणी विश्लेषण केलेलं नाही. त्यात महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा कशा मिळाल्या याबद्दल कुणीही आक्षेप किंवा शंका घेतलेलं नाही. त्याचं कारण माहिती नाही. आदित्य ठाकरे यांची नुकतीच एक मुलाखत इंडिया टुडे या वाहिनीवर राजदीप सरदेसाई आणि प्रीती चौधरी यांनी घेतली. तेव्हा आदित्य ठाकरेंनी या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला. त्याचवेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हे तुम्ही आरोप करता तेव्हा लोकसभा निवडणुकीत तुम्हाला यश कसं मिळालं याविषयी तुम्ही काही बोलत का नाही. त्यावर त्यांचं उत्तर होतं, निवडणुकीतील वाढलेला मतदारांचा आकडा, बूथ स्तरावरील अव्यवस्था याविषयी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं, पण त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही. मतदारांची वाढलेली संख्या किंवा घटलेली संख्या किंवा अव्यवस्था, त्रुटी, चुका या सगळ्याला वोट चोरी कसं काय म्हणणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मात्र राहुल गांधी यांनी दिलेलं नाही. ते म्हणतात की या विरोधात न्यायालयात जाणार नाही कारण ही जबाबदारी त्या संस्थेची आहे. मग हे आरोप नेमके कशासाठी आहेत हे कळत नाही. मुळात आदित्य ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिंकलेले आहेत. त्यावेळी जर खरोखरच त्यांना पराभूत करायचे असते तर ते तथाकथित वोट चोरी करून पराभूत करता आले असते, पण तसं काही झालेलं नाही. लोकसभा निवडणुकीतही त्यांना 9 खासदार निवडून आणता आले. महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले. त्याचं श्रेय जर जनतेला द्यायचं तर मग विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं श्रेयसुद्धा जनतेला द्यावंच लागेल. ठाण्यात टेंबी नाक्याची दुर्गा ही भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आनंद दिघेंनी या दुर्गा भवानीची स्थापना केली आणि तेव्हापासून ठाण्यात नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांसाठी ते एक पूजनीय स्थान बनलं आहे. नवरात्रीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यात आल्या. त्यांनी टेंबी नाक्याच्या दुर्गेची पूजा केली, आरती केली. त्याआधी त्यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. तेव्हा मनात प्रश्न आला की याच आनंद दिघे यांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लावल्या जाणाऱ्या फोटोबाबत खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विविध वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. त्यात बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला. त्यामुळे संजय राऊत यांनी टीका केली की आनंद दिघे हे नेते नव्हते, उपनेतेही नव्हते, ते फक्त एक जिल्हा प्रमुख होते. आम्हाला ते प्रिय होते, पण त्यांचा फोटो बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी लावून तुम्ही ठाकरे ब्रँड खतम करण्याचा प्रयत्न करत आहात का. संजय राऊत यांनी हा सवाल उपस्थित केल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की आनंद दिघे हे जर निव्वळ जिल्हा प्रमुख होते, त्यांचं छायाचित्र बाळासाहेबांच्या शेजारी लावण्या इतपत पण ते मोठे नेते नव्हते, तर मग त्यांच्या प्रतिमेला वंदन करण्यासाठी रश्मी ठाकरे ठाण्याला का गेल्या. त्यांच्याच पक्षातील माजी खासदार राजन विचारे देखील नियमितपणे दिघे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन करतात. याच आनंद दिघेंवर एक चित्रपट मध्यंतरी आला होता. त्यावेळी तो चित्रपट पाहण्यास स्वतः उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय गेलं होतं. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की आनंद दिघेंबद्दल जर एवढा आदर नसेल
तर मग त्यांना वंदन करण्यासाठीची धडपड कशासाठी आहे? आणि त्यांच्याबद्दल आदर असेल तर मग संजय राऊत यांचं विधान चुकीचं होतं असं उभाटा गटाकडून का सांगण्यात येत नाही? मुळात या सगळ्या प्रश्नाचा सर्वसामान्यांशी तसा संबंध नसला तरी ठाण्यात आजही दिघे यांचं स्मरण केलं जातं. त्यामुळे हा प्रश्न निश्चितच जनतेच्या मनात येत असणार, त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.